बुधवार पेठला सोल्जर्स ग्रुप इथे सुद्धा मस्त गणपती. हे गाइस कैसे हो, कसं का, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि सध्याला आपण गणपती बघायला चाललोय. आणि जाता आता म्हणलं भारतवीरचा एकाने मेसेज केला होता, वगैरे पावडले असतील की भारतवीरचा गणपती दाखवा म्हणून. जाता आता भारतवीरचा गणपती दाखवा तुम्हाला. आणि हे बघा, हे पावड्याला सम्राट समोर डेकोरेशन केलं आहे. सम्राट खूप आतमध्ये आहे, एक कमेंट आली होती रे गाडी की आमचा गणपती दाखवा म्हणून. सो आता तो तेवढा गणपती तुम्हाला दाखवतो. तर आता आहोत आपण भारतवीरमध्ये आणि यांच्या इकडे सीन पण चालू आहे. कालपासून सीन चालू झाल्यात, आपण पण यायचं बघायला. आणि हा तुमचा गणपती भारतवीर, अशी जागा आहे मस्तपैकी भारतवीरमध्ये. इथे पाठीमागे ॲक्च्युली स्कूल आहे आणि स्कूलचं प्लेग्राऊंड आहे आणि मस्तपैकी याचा उपयोग होतो आहे सीनसाठी आपल्याला भारतवीर. तर मित्रांनो, आता जो सीन बघायला जाताना जर लायब्ररीचे आलो होतो आणि आपल्याला सतेज भेटला इथं. हो सतेजित, अरे भाऊ काय नाही, काय म्हणताय? काय नाही चालली. जरा सांगा की काय काय करताय, जरा कन्स्ट्रक्शन काय काय चालले? काय नाही, आपलं ऑफिस उद्घाटन आलेलं असेल की तू चालू केलं ऑफिस उद्घाटनला आहे. नाव काय? वक्रतुंड कन्स्ट्रक्शन. ठीक आहे ठीक आहे. आपला हा मित्र आहे, तर इन कन्स्ट्रक्शनचं वगैरे चालू केलं आहे बिझनेस. तर बघा, ह्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर आणि मी आणि टाकतोच कॉन्टॅक्ट करायला. गणपती खूप मस्त आहे. मसोबा ट्रस्ट म्हणून आहे. हा तर आपल्या खेळण्यावरती बसलेला आहे, पाळण्यामध्ये बसलेला. तर सध्या आपण आहोत मिरजखिडकीच्या इथे, समोरची आहे मिरजखिडकी. आणि हा गणपती एक असतो दरवेळेस इथे 21 कोटी, कोल्हापूरचा देखना गणपती म्हणून. तर हा सुद्धा एक सुंदर गणपती आहे. आपण आहोत आता गंगावेश करून आपण नदीकडे चाललो आहोत. तिथेच हा एक सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळाली आहे. सो अचानक आपण थांबलोत आणि ती मूर्ती पाहायचा मोह जो आहे आपण तो थांबवू शकलो नाही. हा बुधवार पेठला सोल्जर्स ग्रुप इथे सुद्धा मस्त गणपती असतो. हा दरवर्षी अनोखा एक वेगळा गणपती असतो. तो त्याच गणपतीला आपण आज पाहायला आलं. शेतकऱ्याच्या रूपातील गणपती आहे. आणि या गणपती म्हणजे मुकुट वगैरे काय नाही, एक बाल शेतकरी असल्यासारखा आहे. त्याच्या साईडला मूषक शेती करतायत, मस्त आहे. बुधवार पेठमध्ये बरेचसेच वेगवेगळे पण गणपती असतात. यांचे बघा सगळ्यात अनोख्या मूर्त्या आहेत तिथे. सगळ्या म्हणजे प्रत्येक वर्षीच्या वेगवेगळ्या अनोख्या मूर्त्या लावल्यात. तशीच यावर्षी त्यांची एक अनोखी मूर्ती आहे. सुंदर अशी नागराजामध्ये आलेले गणपती आहेत. मस्त मूर्ती आहे. तर मित्रांनो, हे पण शहीद भगतसिंग आहे. आपल्या राजांपुरीत पण 2 शहीद भगतसिंग झाले आहेत आणि इथे बुधवार पेठेचा एक शहीद भगतसिंग. एक मूर्ती मित्रांनो, आता आहोत आपण रंकाळा स्टँड वरती आणि इथे आहे गोल सर्कल राजा, म्हणजे कोल्हापूरचा राजा आणि आपलाच लालबाग. आता जाऊयात आज लालबाग.
तर मित्रांनो फायनली आपण संध्यामठ जवळ आहोत आणि संध्यामठच्या बरोबर मध्ये तिथे गणपती दिसत असेल तुम्हाला. आता झूम करून पण याच्या पुढचं फुटेज येईलच, पण सध्या आपण कोपऱ्यामधून शूट करतो सो असा दिसतोय तुम्हाला बघितलं सगळं वाईड अँगलमध्ये. तुम्हाला पूर्ण गणपती दिसेल जो रंकाळ्यामध्ये आहे. फ्लोटिंगवर म्हणजे फ्लोटिंग खालती हे लावल्यात बॅरल्स लावल्यात मोकळ्या बॅरल्स आणि त्यातून त्याच्यावरती गणपती केला म्हणजे तराफ आपण म्हणू शकतो त्याच्यावरती आहे. तर आता आहोत आपण छावा चौकामध्ये बावड्यामध्ये आलोय परत आपण आणि इथलं जे डेकोरेशन आहे ते बघण्यासारखं आहे. आपण बावडा फिरताना आपण इथे यायचं राहून गेलो होतो तो आत्ता कव्हर करतो.